मित्रांनो, मी विशाल विणकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. याच ठिकाणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 71 वर्षापूर्वी स्वतः तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना केली होती आणि त्या स्थापनेच्या मूर्तीचा 71वा धम्मसोहळा ह्या जागेवरती पार पडतोय. देवरोड हिते खूप अशी सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्ध विहारामध्ये मूर्ती स्थापना केली. ती जागा आहे, सर्वात जास्त लोक ह्या जागेवरून जाणार आहेत. आज इथं काहीच दिसत नसेल तुम्हाला, उद्याच्याला 25 तारखेला उद्याच्याला ह्या जागेवरती किती लाखोच्या संख्येने भीम अनुयायी असतात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला दिसेलच. पूर्ण जय्यत तयारी उद्याची चालू आहे. पोलीस प्रशासन भरपूर प्रमाणात इथं आलेले. हीच ती भव्य मूर्ती आहे. या मूर्तीलाच बघण्यासाठी उद्या लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येणार आहेत. उद्याचाही आपण शूट घेणारच आहोत. उद्याच्याला तुम्हाला ह्याच जागेवरती लाखोच्या संख्येने भीम अनुयायी दाखवतो. आज इथं जय्यत तयारी चालू आहे उद्याच्या सेवेसाठी. खूपच मोठा असं इथे बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे. बघा, याची साईज बी बघू शकताय तुम्ही. या समोरच्या बॅनरवरती दिलेलं आहे बघा, 3 मजल्याचं बुद्ध विहार बांधण्यात. आज या रस्त्यावरती तुम्हाला काहीच दिसत नसेल, फक्त स्टॉल आणि जे बांधलेले मंडप्स आहेत तेच दिसत असतील. पण उद्याच्याला ह्याच जागेवरती लाखोच्या संख्येने भीम अनुयायी तुम्हाला दिसतील. हेच ती जागा असेल. जागेवरती पुस्तकाचे स्टॉल आहेत, तसेच पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण आकृती, मूर्ती व पुतळे. ह्या जागेवरती लाखोच्या संख्येने उद्या भीम अनुयायी पूर्ण भारत देशामधनं इथं उद्याच्या सोहळ्यासाठी येणार आहेत लाखोच्या संख्येने. आज ह्या जागेवरती तुम्हाला काही दिसत नसेल, फक्त बांधाबांधी व कुठं सर्वसर्वी चालू असेल हे दिसत असेल. पण उद्याच्याला ह्याच जागेवरती लाखोच्या संख्येने जे भीम अनुयायी मूर्तीला स्थापन वंदना करण्यासाठी येतात आणि बाबासाहेबांनी हाताने स्थापन केली म्हणून ह्या जागेवरती येतात. उद्याच्याला ही अख्खीच्या अख्खी रांग बनवलेली लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी. VIP मार्ग वेगळा आहे आणि ही रांग वेगळी आहे. बघा, हे भव्य याच्यापेक्षाही मोठं याचं काम चालू आहे आता सध्याला. याचं काम अजून राहिलेलं आहे. बघा, या असं बनणार आहे. पहिलं खूप छोटं होतं. आतमध्ये पण निहून दाखवतो मी केवढं छोटं होतं. बाबासाहेबांनी जेव्हा बांधलेलं त्या टायमाला खूप छोटंसं होतं ते, आता एवढा मोठा. कारण की इथं हर वर्षानुवर्ष लाखोच्या संख्येने भीम अनुयायी या जागेवरती येतात. पण त्या कारणामुळे आता खूप मोठं बनवायचं चालू. हर वर्षानुवर्ष इथं उद्याच्या ह्या जागेवरती लाखोच्या संख्येने भीम अनुयायी तुम्हाला हे रोड पूर्ण भरले.